जय महाराष्ट्र मित्रांनो. तर CSIR नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेमध्ये लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेट आलेला आहे. तर टोटल 33 जागांसाठी इथं त्यांनी भरती काढलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे 12वी उत्तीर्ण असणारे सगळे विद्यार्थी या पदाला अप्लाय करू शकतात. सविस्तर माहितीला सुरुवात करतोय. इथे बघू शकता 33 पानांची जाहिरात आपल्या हाती लागलेली आहे आणि सोबतच अप्लाय करायचं सुरू झालेलं आहे. 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत आपल्याला हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करून द्यायचा आहे. चला तर बघूया डिटेलमध्ये. तरी त्यांची ऑफिशियल वेबसाईटची जी काही रिक्रुटमेंट आहे ती असणार आहे आणि 30 एप्रिल शेवटची तारीख असणार आहे. टोटल जागांची संख्या ही 33 असणार आहे. पहिलं पदाचं नाव असणार आहे ज्युनियर सेक्रेटरी अँड असिस्टंट जनरल. याच्यासाठी 14 पदं भरली जाणार आहेत. कॅटेगरी वाईज एकदा सीट पाहून घ्यायच्यात. वेतनच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर 19,900 तर 63,200 रुपये प्रति महिना वेतन मिळणार आहे. तिथे बघू शकतात की जवळपास 37,000 पर्यंत प्रति महिना इतकं वेतन दिलं जातं. नोकरीचं ठिकाण हे तुमचं नागपूर असणार आहे. ज्यांचं इथे 12वी झालेलं आहे असे सगळे विद्यार्थी अप्लाय करू शकतात. परंतु इथे टायपिंग लागणार आहे. म्हणजेच इंग्लिशमध्ये 35 शब्द प्रति मिनिट आणि हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट अशी ज्यांची टायपिंग झालेली आहे आणि जे विद्यार्थी 12वी उत्तीर्ण आहे ते या पदाला अप्लाय करू शकतात. त्यानंतरचं पद असणार आहे ज्युनियर सेक्रेटरी अँड असिस्टंट फायनान्स आणि अकाउंटंटसाठी 5 जागा राहणार आहेत. कॅटेगरी वाईज इथे पाहू शकतात सीट. ज्युनियर सेक्रेटरी अँड असिस्टंटसाठी स्टोअर परचेससाठी 7 जागा राहणार आहेत. असं तुम्ही इथे अप्लाय करू शकणार. तर 28 वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. त्यानंतर ज्युनियर स्टेनो म्हणजे ज्युनियर स्टेनोग्राफरसाठी 7 जागा राहणार आहेत. अनरिझर्वसाठी 5, ओबीसीसाठी 2 आणि 27व्या वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकता. 25,500 ते 81,100 इतकं प्रति महिना तुम्हाला वेतन दिलं जातं. जवळपास 50,000 रुपये प्रति महिना इतकं वेतन दिलं जातं. नोकरीचं ठिकाणी तुमचं नागपूर असणार आहे. तर विविध पदं असणार आहेत आणि सगळ्या पदांची संख्या 33 असणार आहे. तर 12वी उत्तीर्ण असणारे विद्यार्थी अप्लाय करू शकतात. ज्यांची टायपिंग झालेली आहे त्यांना पण इथे अप्लाय करता येणार आहे. हा फॉर्म आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करून द्यायचा आहे. तर ज्यांचं इथे बघू शकतात की ज्यांचं 12वी झालेलं आहे त्यानंतर ज्यांची टायपिंग झालेली आहे त्यानुसार इथे शॉर्टलिस्ट केलं जातं. त्यानंतर सांगायचं झालं तर इथे बघू शकता जी काय टायपिंग टेस्ट असणार आहे ती इथे दिलेली आहे. इथे बघू शकता तुम्ही इंग्लिश टायपिंग असणार आहे 35 शब्द प्रति मिनिट, हिंदी टायपिंग असणार आहे 30 शब्द प्रति मिनिट अशी तुमची टायपिंग इथे उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. सोबतच सिलेबस जो काय जसं की रिटर्न एक्झामिनेशन इथे घेतली जाते. मल्टिपल चॉईस त्या ठिकाणी क्वेश्चन असणार आहेत. तर 200 क्वेश्चन असणार आहेत तुमचे आणि 200 क्वेश्चनासाठी 2.5 तासात हा तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचा आहे. हा पेपर तुम्हाला 2.5 तासात हा सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. त्यानंतर पेपर फर्स्टमध्ये इथे बघू शकतात की पेपर फर्स्टमध्ये तुम्हाला 90 मिनिट दिलेले आहेत. तर पहिली पेपर होणार आहे तुमचं मेंटल ॲबिलिटी टेस्ट. त्याच्यासाठी प्रश्न असणार आहेत 100. 200 मार्कासाठी हा पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायचा. म्हणजेच एक क्वेश्चन 2 मार्कासाठी असणार आहे. याच्यामध्ये कोणतीही निगेटिव्ह मार्किंग इथे असणार नाही आहे. सोबतच मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणजे जनरल इंटेलिजन्स, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि सिच्युएशन जजमेंट इत्यादी पार्ट्स त्या ठिकाणी असणार आहेत. आणि पार्ट 2मध्ये उरलेले जो काही 1 तास असणार आहे त्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन असतील 150 मार्कासाठी. इंग्लिश लँग्वेज असेल 50 क्वेश्चन असतील 150 मार्कासाठी. त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. तर एका चुकीच्या उत्तरासाठी 1 मार्क इथे वजा केला जाणार आहे. मेरिट लिस्ट इथे बघू शकतात की जे काय आपण टेस्ट देणार आहे त्या बेसिसवरतीच इथे शॉर्टलिस्ट केलं जातं. पेपर 1 झालं त्याच्या कट ऑफ निघणार आहे. पेपर 2 झालं त्याचं सुद्धा कट ऑफ इथे व्हॅलिडेट केलं जातं. त्यानंतरच इथे शॉर्टलिस्टिंग केली जाते. त्यानंतर एज्युकेशनच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर ज्युनियर स्टेनोग्राफर आणि जे काय वरचं पद होतं त्याच्यासाठी 12वी उत्तीर्ण पाहिजे. तुमची टायपिंग झालेली पाहिजे इंग्लिश आणि हिंदीमधून. ओके, ते सगळं इथे त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे. प्रोफेशनरी टेस्ट आपल्याला द्यावी लागते. म्हणजे इथे बघू शकतात की 80 शब्द प्रति मिनिट जे काही टायपिंगची स्पीड असते ते इथं आवश्यक असणार आहे. त्यानंतर प्रत्येक पदासाठी जो काही सिलेबस असणार आहे तो वेगवेगळा दिलेला आहे. शिक्षण सेम राहील तुमचं. 200 क्वेश्चन असतील 2.5 तासाच्यात म्हणजे तिथे 2.25-3 तासाच्यात हा तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचा आहे. जनरल इंटेलिजन्स रिजनिंगसाठी 50 क्वेश्चन असतील 50 मार्कासाठी. अवेअरनेस 50 क्वेश्चन 50 मार्कासाठी. इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्पोजिशन 100 क्वेश्चन 100 मार्कासाठी. असं त्या ठिकाणी सिलेबस असणार आहेत. ओके, ते सगळ्या या ठिकाणी डिटेलमध्ये दिलेलं आहे. शेवटची तारीख 30 एप्रिल 2025 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. एज रिलॅक्सेशनच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर SC/ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष असं एज रिलॅक्सेशन या ठिकाणी असणार आहे. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट इन्फॉर्मेशन बघूयात की फीच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर जनरल आणि OBC 500 रुपये तुम्हाला फी पेमेंट करायचं आहे. उर्वरित SC/ST, PWD, वुमेन आणि एक्स सर्व्हिस यांच्यासाठी कोणतंही फी पेमेंट इथे करायचं नाही आहे. ही गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे.
हा फॉर्म आपल्याला ऑनलाईन पद्धतीने इथे भरून द्यायचा आहे. ओके, नेक्स्ट आपण इन्फॉर्मेशनमध्ये बघूयात काय काय डॉक्युमेंट इथे अपलोड करावं लागतात. जसं की प्रूफ ऑफ डेट, याच्यामध्ये तुम्ही शाळेची TC इथे अपलोड करू शकता, 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट. त्याच्यानंतर जर तुम्ही 12वी नंतर एज्युकेशन घेतलेलं आहे, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याची मार्कशीट अपलोड करायची आहे. त्यानंतर तुमचं जर नाव बदल झाला असेल तर त्याचं जे ॲफिडेविट असतं ते करावं लागतं. कास्ट सर्टिफिकेट, कॅटेगरी सर्टिफिकेट द्यायचं आहे, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट OBCसाठी, त्यानंतर NOC सर्टिफिकेट, PWBD असेल तर त्याचं सर्टिफिकेट, आणि जे काही तुमचे डॉक्युमेंट वगैरे असतील ते सगळे डॉक्युमेंट इथं तुम्ही अपलोड करू शकतात. ओके, त्यानंतर इथे बघू शकतात की कोणतीही हार्ड कॉपी तुम्हाला इथे पाठवायची गरज नाही आहे, परंतु आपल्याला हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने इथे भरून द्यायचा आहे. तर त्यांनी डिटेल ॲनेक्झर दिलेले आहेत. डायरेक्टली आपण ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहे. त्यानंतर सगळ्यात पहिले इथं अप्लाय आहे. तर अप्लायवरती ॲज आपल्याला कॅन्डिडेट इथं रजिस्टर करावं लागतं. तर रजिस्टर आपण इथं करून घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिले इथं टायटल सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं नाव कसं टाकायचं, 10वीच्या मार्कशीटवरती ज्या सिक्वेन्सने नाव आहे त्या सिक्वेन्सने नाव इथे टाकून द्यायचं आहे. नाव रिपीट करायचं आहे, तुमचा ईमेल आय डी रिपीट करायचा आहे, मोबाईल नंबर, त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चन, त्यानंतर कॅप्चा कोड टाकून तुम्हाला इथे रजिस्टर बटनवरती क्लिक करायचं आहे. एकदा तुम्ही रजिस्टर झालात त्यानंतर साइन इनवरती येऊन तुम्ही जो युजर ID ठेवलेला आहे, पासवर्ड ठेवलेला आहे, ते तुम्हाला मेलवरती पाठवला जातो. कॅप्चा कोड टाकून तुम्ही साइन इन बटनवरती क्लिक करून सगळा फॉर्म इथे फिलअप करायचा आहे. तर 12वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी असणार आहे. पदांची संख्या 33 असणार आहे आणि 12वी उत्तीर्णारी ज्यांची टायपिंग झालेली आहे असे सगळे विद्यार्थी विविध पदांसाठी, म्हणजे स्टेनोग्राफर झालं, त्यानंतर ज्युनियर टेक्निकल असिस्टंट झालं, या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकतात. महत्त्वपूर्ण व्हिडिओ सगळ्यांना शेअर करायचा आहे आणि अशाच लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.